ओम नमो जी गणराया तो मंगल मूर्ती मोरया तो मंगल मूर्ती मोरया तो मंगल मूर्ती मोरया ओम नमो जी गणराया तो मंगल मूर्ती मोरया तो मंगल मूर्ती मोरया तो मंगल मूर्ती ये देवा तुझा परीत उभयंता शरणा सहित ये देवा तुझा परीत उभयंता शरणा सहित उभयंता तव स्तुती दे गुण गाया तो मंगल मूर्ती मोरया तो मंगल मूर्ती मोरया तो मंगल मूर्ती मोरया ओम याला हातात धरू का आता हा मग हा देव का इकडे सद्गुरुनाथ महाराज की जय हो संत संगतीने थोरला बजाला संत संगतीने थोरला बजाला संगतीने थोरला बजाला संत संगतीने मोहनी रसिला मायानी रे मोहनी रसिला मायानी रे संत संगतीने थोरला बजाला संत संगतीने थोरला बजाला संत संगतीने थोरला बजाला माया मोहनी रसला मायानी रे संत संगतीने थोरला बजाला संत संगतीने संत संगतीने काम क्रोध तेही काढिले बाहेर काम क्रोध तेही काढिले बाहेर काम हृदय भरियले हृदय बसत हृदय विठ्ठल तो बैसविले हृदय विठ्ठल तो बैसविले संत संगतीने थोरला बजाला संत संगतीने थोरला बजाला संत लोभियाचा वारा लोभियाचा लोभियाचा वारा लागू नये अंगा लोभियाचा वारा लागू नये अंगा लोभियाचा वारा लागू नये अंगा लोभियाचा लागू नये ऐसे पांडुरंगा चढो आले ऐसे पांडुरंगा चढो आले
हो, या सोनकोकरा परिवारामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा दत्त जयंती निमित्ताने आमच्या बारसागडे हरिभक्त पारायण बारसागडे बाबा यांचे भागवत होत आहे. 2 वर्ष झाले ना? 2 का 3? दुसरा वर्ष ना? नाही, भागवताचा दुसरा वर्ष. तिसरा होता, पण बारसागडे बाबाचा दुसरा वर्ष. हरिभक्त पारायण आमचे बारसागडे बाबा यांच्या 2 वर्षीय भागवत सप्ताह या सोनकोकरा परिवारामध्ये होत आहे आणि तोही दत्त जयंती निमित्ताने. तर आज 6वा दिवस प्रवचनामध्ये सुंदरसा असा रुक्मिणी संयमवर झालेला आहे आणि आज जागृतीचा दिवस. जागृती, भोड्या जीवा आपल्या वृत्तीला जागव, या नाव जागृती. नाहीतर रात्रभर कीर्तन केल्याने भजन केल्याने काय जागृती होत? जागृतीचे नाव आहे आपल्या मनाला चित्ताला जागे करा. आपला मन चित्त बुद्धी जरी जागी होत नसेल तर जागृती काय होत? रात्रभर आपण कितीही कीर्तन भजन केलं, झोपलंच नाही, आपण म्हणतो जागृती केलं आहे ना बाबाजी. पण तसं नाही. जोपर्यंत आपलं मन जागृत होत नाही, मन हा चंचल आहे आणि या मनाला खरोखरच संत संगतीने थोर लाभ झाला. या मनाला संतांच्या संगतीला आणल्याशिवाय आपला लाभ काय होऊ शकत नाही. लाभ करायचा कोणाच्या? मनाला सांगायचा आहे. मनाला स्थिर करवाया धरी गुरु प्रेम हृदयात याविन अन्य ना कोणी मनाला बोधवी सगळ्या. मनाला स्थिर करवाया धरी गुरु मनाला बोधवी सगळ्या. मनाला बोधवी सगळ्या. मनाला बोधवी सगळ्या. मनाला स्थिर करवाया धरी गुरु प्रेम हृदया. ना कोणी मनाला बोधवी सगळ्या. मनाला धरी गुरु मनाला स्थिर करावं या धरी गुरु प्रेम हृदया. तया विना अन्य ना कोणी या मनाला बोधविरे सगळ्या. या मनाला बोधवायचं असेल किंवा या मनाला जागा करायचं असेल, सावध करायचं असेल तर संतांच्या संगतीशिवाय हा काही जाग्यावर येत नाही. नाहीतर हा चंचल आहे. चंचल हे मना देवा पायी लावा, देई तो विसावा पांडुरंग. पण आपलं मन कसं आहे? चंचल आहे. हा चंचल मन काही केले ऐकत नाही, कुठे निघून जातो. आताच प्रवचनामध्ये महाराजांनी सांगितलं बारसागडे बाबांना की हा मन आपण इथं आहोत पण आपलं मन घरी जाऊन वापस येईल तर पत्ता लागू देणार नाही, असं हा मन आहे. तर या मनाला जागृत करण्यासाठी किंवा याला सावध करण्यासाठी, याला स्थिर ठेवण्यासाठी भक्तीची गरज आहे. जोपर्यंत भक्तीचं कुंपण याला होत नाही तोपर्यंत हा स्थिर काय होऊ शकत नाही. म्हणून अभंग ठेवलेला आहे, सुंदरसा अभंग आहे हरिकीर्तनाला. संत संगतीने थोर लाभ झाला. संताची संगत कशी आहे?
संतांच्या संगतीने आपण जरी गेलो तर आपणही संत बनल्याशिवाय राहणार. पण बनण्यासाठी जिज्ञासा पाहिजे माणसाच्या मनामध्ये. जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न होत नाही तोपर्यंत ह्या संतांच्या संगतीने कितीही जरी फिरला तरी लाभ काय होणार? होईल का? आपला मनच चंचल आहे. आपण जातो महाराजाच्या सोबत पण आपला मन इकडे जरी धाव घेत असेल तर जाऊनही काही फायदा होणार नाही. म्हणून आपला जो मन आहे संतांच्या संगतीने थोर लाभ झाला पण आपला मनच जरी साध्य झाला नसेल तर जाऊनही काही फायदा होणार नाही. म्हणून आधी मन घ्या रे हाती, नंतर पूजा वे गणपती, नंतर पूजा वे गणपती, नंतर पूजा वे गणपती, नंतर पूजा वे गणपती. नाहीतर आपलं काय आहे, थोडस जरी झालं तर आपल्याला मन आपलं फुगून जातो. मला सर्वच काही येतं, मला सर्वच काही समजतं, आपलं मन फुगून जातो. पण घोड्या जीवा या मनाच्या मागे धावू नकोस. शेवटी मनाला सांगायचंय बा मना कितीतरी जन्म घेतले तुझ्या सोबत आणि एवढ्याही जन्मामध्ये तुझा दास होऊन जगलो पण या जन्मी नर जन्मी मी तुझा दास होऊन जगत नाही. आता या नर जन्मामध्ये तू माझा दास हो. जोपर्यंत मन आपला दास होत नाही, मन आपलं ऐकत नाही तोपर्यंत ही भक्ती साध्य होऊ शकत नाही. साध्य होऊ शकत बाबाजी कितीही म्हणाल तरी. आणि एकदा का मन साधला तर आपली कशीही एडी बांगडी जरी भक्ती असेल तर साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. आपण रोजही पूजा करतो पण मनच जरी आपलं बाहेर जात असेल तर पूजा करण्याला काही अर्थ लागणार आहे का? नाही अर्थ लागणार. म्हणून गुरु कितीही सांगितलं, संतांनी कितीही सांगितलं पण संतांच्या गुरुच्या बोलावर आपण विश्वासच जरी ठेवलं नसेल, आपलं मनच लागत जरी नसेल तर थोर लाभ नाही हानी झाल्याशिवाय राहणार. थोर लाभ होवाच्या जागी हानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं मन चंचल आहे आणि हा मन कुठं स्थिर होतो? संतांच्या संगतीने. आता आपण इथं बसून आहोत, 7 दिवस भागवत सप्ताह चालत आहे आणि या सप्ताहामध्ये आपण आहोत तोपर्यंत ठीक आहे आपलं मन. पण सप्ताह संपला आणि घरी गेलं तर मन जे सदा तसा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनाला सांगायचं आहे बा मना, अरे बाहेर उकिरड्यावर जाऊन बसण्यापेक्षा संतांच्या संगतीला चल बाबा. आणि एकदा मन थोडंफार आपल्या मागं आलं तर भक्तीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अभंग घेतलेला आहे की संत संगतीने थोर लाभ झाला, संतांच्या संगतीने थोर लाभ झाला. मोह निरसला माया निरव, मोह राहणार नाही, माया ही थोडीफार बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु संत कसा पाहिजे? संत कोणाला म्हणावं? आता या जगामध्ये कलियुगामध्ये फार मोठी भारगड चाललेली आहे. कशी? थोडा टिळा लावला तोही म्हणते मी महाराज आहो, थोडी भगवी टोपी टाकलं तोही म्हणते मी महाराज आहो. घरोघरी महाराज झाले, घरोघरी बोवे झाले, पण बोवा महाराज आणि संत याच्यामध्ये फरक कितीतरी फरक आहे. चंदनाचा टिळा लावला, गळ्यात माळ घालली म्हणून काही साधू झाला. साधू म्हणावे कोणाला नित्य भोगी परनारीला, ऐश्या भोगून चारणारी पाचवीची इच्छा करी. पाचवील भोगू गेला तिच्या पोटी समावला,
तिच्या पोटी कन्या झाली ती देशावरी गेली. देशावरी गेली म्हणजे कोणत्या देशावर? या 3.5 हाताचा हा जो देह बनलेला आहे याच्यामध्येच तो देश आहे, निरंजन देश. त्या देशावर गेलेले आहे आणि तिथे जाऊन सोहमरूपी धागा पकडलेला आहे आणि सोहमरूपी धाग्याच्या भरोश्यावर ही 3.5 हाताची पतंग उडत आहे. चोकोबा काकाने आपल्या अभंगामध्ये सुंदर अभंग लिहिलेला आहे. आपल्या अभंगात सांगतात चोकोबा महाराज, पांडुरंगा श्रीरंगा तू, मी पतंग तू धागा. तो सोहमरूपी धागा तिने धरलेला आहे. जोपर्यंत तो धागा त्याच्या हातामध्ये आहे तोपर्यंत ही पतंग 3.5 हाताची उडतो, बोलतो, चालतो, सर्वच काही करतो. आणि तो धागा जरी तुटला, देह निष्फळ झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशी भजन होत अरतोंडीवाल्या महिला मंडळांचं. एका सुंदर बाईने भजन म्हणलेलं आहे, राखो पिंजऱ्यात बैसला बाई केव्हा उढेल भरोसा नाही. हा 3.5 हाताचा पिंजरा, याच्यामध्ये एक पोपट रागो, कोणी पोपट म्हणतात, कोणी रागो म्हणतात. हा एक हंसरूपी रागो ठेवलेला आहे आणि हा कधी उडून जाईल याची काही गॅरंटी नाही. हो रागो पिंजऱ्यात बैसला बाई केव्हा उडेल भरोसा नाही, नाही केव्हा उडेल भरोसा नाही. रागो पिंजऱ्यात बैसला बाई केव्हा बैसला बाई केव्हा उडेल भरोसा नाही, नाही केव्हा उडेल भरोसा नाही, नाही केव्हा उडेल भरोसा नाही. 3.5 हाताचा हा पिंजरा कधी खाली होईल याची काही गॅरंटी नाही बाबा. या 3.5 हाताच्या गाडीमध्ये जो ड्रायव्हर बसलेला आहे त्या ड्रायव्हर कधी उतरून जाईल, कधी ठेसन येवो, घर नको येवो, कधी उतरेल काही गॅरंटी नाही. म्हणून जोपर्यंत ड्रायव्हर गाडीमध्ये बसलेला आहे तोपर्यंत आपल्याला विचार करायचे आहे की मला संतांच्या सोबत जायचं आहे. संतांच्या सोबत गेल्याशिवाय माझ्या जीवाचा उद्धार होणार नाही. आणि मी संतांच्या संगतीने गेलो तर लाभ होईल. अरे हाच जन्म नाही, आपल्याला दुसराही जन्म साधून घ्यायचा आहे. या जन्मी आलो आणि हाच जन्म साध्य झाला तर चांगलं झालं अशातलं आहे का? तसं नाही. या जन्मामध्ये आपण कितीतरी कामं केली, गोळा करून ठेवली. काय गोळा करून ठेवलं? मालमत्ता. आणि आपल्या बँकेमध्ये टाकलं. 1-1 रुपया गोळा करून आपण बँक खात्यामध्ये जरी टाकलं तर अडचणीनुसार आपल्याला बँकेतला पैसा खर्च करता येईल ना. तशासारखा हा जो संतांच्या संगतीने आपण जातो आणि जो लाभ होतो त्याच्यातला काही भाग आपल्याला बँकेमध्ये भरून ठेवायचा आहे आणि पुढील जन्मामध्ये खर्च करायचा आहे आपल्याला. या जन्मी आपण बँकेमध्ये टाकूनच ठेवली नाही जमा तर दुसऱ्या जन्मी काही खर्च करता येणार नाही. म्हणून आपल्याला बँक खाता खोलायचा आहे. बँक खाता खोलणे म्हणजे सद्गुरू करणे. सद्गुरू करणे, संतांच्या संगतीला जाणे, तर बँक खाता खोलून होईल, नाहीतर खोलून होणार नाही. आणि मेन कारण मगाशी प्रवचनामध्ये विषय सुंदर निघालेला होता, भावानी भक्तीचे लगन लागल्याशिवाय आपण मगन होऊ शकत नाही. म्हणून आपल्या भाव आणि भक्तीचे लगन लागलेलं पाहिजे. भाव हा नवरा आणि भक्ती हे बहीण. भाव भक्तीचे लगन लागलं की खरोखरच आपण सद्गतीला जाऊ शकतो किंवा चांगल्या संतांच्या माग जाऊ शकतो. संत तर गर्जना करून सांगतात पण त्यांची गर्जना आपल्या कानापर्यंत पोहोचूच शकत नाही.
ऐकू येतो का? ऐकूच येत नाही आपल्याला. नाहीतर संत गर्जना करून सांगतात, संत गरजूनिया सांगे सांगे, संत गरजूनिया सांगे सांगे, संत गरजूनिया जावे त्याच्या मागे मागे, जावे त्याच्या मागे मागे, संत गरजूनिया सांगे सांगे, संत गरजूनिया सांगे, जावे त्याच्या. संत गरजूनिया सांगे जावे त्याच्या मागे मागे. समोर म्हटलेलं आहे का? समोर नाही. संत गरजूनिया सांगे जावे त्याच्या मागे मागे. कशा कारणाला? काय कारण आहे मागे मागे जाण्याचा? अरे संत ज्या रस्त्याने जात आहेत त्या रस्त्याने आपण मागे मागे गेलो तर संताचंही साध्य होतं आणि संताबरोबर आपलंही साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गर्जना करून सांगतात संत की बाबा रे, मी ज्या मार्गाने जात आहे त्या मार्गाने वळून जरी चाललास तर खरोखर देवाच्या गावापर्यंत जाऊन कदाचित पोहोचू शकशील. नाहीतर संतांच्या संगतीने जरी गेलास नाही तर तू काही गावाला पोहोचू शकणार नाही. आणि गावाला जाताना कितीतरी आपत आहे, कितीतरी गाव पडतात. जातेवेळी मुक्ताबाईंनी सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणे मुक्ताबाई मायर माझे दूर, म्हणे मुक्ताबाई मायर माझे दूर, पडती सात गावा पाटेवर, पडती सात गावा पाटेवर, म्हणे मुक्ताबाई मायर माझे दूर, म्हणे मुक्ताबाई मायर माझे दूर, म्हणे म्हणे मुक्ताबाई मायर माझी दूर, पडती सात गावं वाटे वर. त्या मार्गाने आपल्याला निघायचं आहे. आमचे भागवतदादा खोटेले महाराज सुंदर वर्णन करतात या अभंगाचा. पहिल्या गावचा रंग आहे लाल, देते माझे हाल बहुत झाले, दुसरे हे गाव चुन्याने पोतीला, तेथे मी राहिलो क्षण भरी, तिसऱ्या गावचा रंग आहे काळा, तेथे शंकर भोळा नांदत आहे, चौथ्या गावाचा रंग आहे निळा, तेथे तुर्यकडा प्रकाशली, पाचव्या गावाचा रंग तो विचित्र, पाहुणी या दंग झालो बाई. पाचव्या गावाचा रंग कसा आहे? विचित्र आहे. कारण लाल, पांढरा, काळा आणि निळा हे चारही रंग एकत्रित झाले. ते चारही रंग एकत्रित झाल्यामुळे तो विचित्र बनलेला आहे. काळाही दिसत नाही, लालही दिसत नाही, पांढराही दिसत नाही. त्याचा रंग रंगी बेरंगी झालेला आहे. जरा जसा मोराचा मोरपीस आहे, मोराचा मोरपीस आहे, त्याची चमक कशी आहे? आगळी वेगळी चमक आहे. तशासारखा त्याचा रंग विचित्र झालेला आहे. पाचव्या गावाचा. सहाव्या मुक्कामी आडवी गंगाव आहे, ते सद्गुरु नाहे निशिदिनी. सद्गुरु निशिदिनी त्या सहाव्या मुक्कामावर आंघोळ करतात. पण आपली आंघोळ कुठे होत आहे? आपली आंघोळ होतो का? आपली आंघोळ होत नाही. आपल्याला आंघोळ कुठं करायचं आहे? तर भूपाळीमध्ये लिहिलेलं आहे, उठवणिया प्राप्त काळी, वदनी वदा चंद्रमोडी, बिंदू माधवा जवळी, स्नान करा गंगेचे. तर त्या गंगेवर जाऊन आंघोळ केल्याशिवाय आपलं स्नान काही होऊ शकत नाही. आणि तिथं जाण्यासाठी सद्गुरूची गरज आहे.
आणि सद्गुरू म्हटल्यावर सहजासहजी मिळतही नाही, शक्य नाही सहजासहजी मिळणे, कठीण आहे बाबा. अभंग लिहिलेला आहे सेना महाराजांचं, संत संगतीने थोर लाभ झाला. परंतु संत कसा, आताच आपण म्हटलो संत पाहिजे कसा, जातवाद. 4 नारी भोगूनही तृप्त झाला नाही, 5वीची इच्छा केली. आता 4 नारी म्हणण्यात तात्पर्य कसा, म्हणजे विचार करणारा माझ्यासारखा अडाणी काय म्हणतो, बापा ह्या बोवेला कोणतं धंदा 4-4, 5-5 बायका करावं सांगतात, आहे ना, पंचायत आहे का नाही, तेवढं करावंच लागतं आणि सर्वाला करणे आहे. परा पछेंदी मध्यमा वैखरी या 4, परा पछेंदी मध्यमा वैखरी ह्या 4 आणि 5वी ही अनिर्वाच्य. अनिर्वाच्य ज्या संताला नाम झाला, अनिर्वाच्य ज्या मानवाला दर्शन झाला, तो झाला संत, त्याचा नाही लाग अंत, तो झाला महाराज. नाहीतर कैसे झाले भोंदू रामा, कैसे झाले भोंदू, कर्म करानी मनती साधू, कर्म करानी मनती साधू, कैसे झाले भोंदू रामा, कैसे झाले भोंदू रामा, कैसे झाले भोंदू. साधू कैसे झाले भोंदू. कपड्याला किडा आहे, गळ्यामध्ये माळ आहे, वरतून बुवेगिरी आहे, पण आतून काहीच नाही. म्हणून सांगितलं आहे कर्म करून म्हणती साधू कैसे झाले भोंदू. याला काही अर्थ लागणार नाही. आणि अनिर्वाच्यचा नाम ज्या संताला झाला आहे, तो एकाएकी असा बाहेर कुठं जाऊ शकत नाही, त्याला बंधन आहे. त्याला काय आहे, बंधन आहे. जसं महिला मंडळीकडे बघा, महिला मंडळ कसं आहे, जोपर्यंत तिच्या गळ्यामध्ये काळा मणी आणि डोरलं दिसत नाही तोपर्यंत सौभाग्य म्हणता येत नाही. काय म्हणतो आपण, कुमारिका म्हणतो तिला. पण कुमारिका जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला धाक आहे, साऱ्या जनतेचा धाक आहे. आणि जिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, काळा मणी आहे, त्या महिलेकडे एकाएकी कोणाची नजर पुरू शकत नाही, कारण तिच्या पुरुषाचं धाक असतं साऱ्या जगाला, आहे ना, साऱ्या जगाला तिच्या पुरुषाचं धाक असतं, कारण ती सौभाग्यिक आहे. आणि कुमारिका आहे, तिला धाक नाही. तिला कोणीही सहजासहजी कोणतीही आगळी वेगळे प्रश्न विचारू शकतात. परंतु सौभाग्य येणार आहे, तिला एकाएकी कोणते आगळे वेगळे प्रश्न विचारू शकत नाही, कारण तिच्या सौभाग्याचा जो मालक आहे त्याचं धाक आहे. तशासारखा ज्या संताच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्या संताच्या कंपनाला टिळा आहे, त्याला धाक आहे. अरे बापरे, हा गुरुचा बच्चा आहे, हा गुरुचा बच्चा आहे. जो माणकरी आहे आणि एखादा रस्त्याने दारुड्या जात आहे, तो दारुड्या सहजासहजी एकाएकी म्हणल का, चल भाऊ थोडीशी मारून येऊ म्हणून, त्याला धाक आहे सद्गुरूचा, त्याला धाक आहे ह्या गळ्यातल्या माळेचा. पण या गळ्यातल्या माळ वापरणे म्हणजे साध्या गोष्टी नाही आहे. ही एक तुळशी माळ आहे, पण तुळशी माळेला किंमत आहे. हे सौभाग्याचे दागिने कोठीही हरपून जाईल, चालेल,
हिला सहजासहजी कोणी उचलतील, पण हिला उचलणारा फार कमी आहे. किल्ल्याचा पार की हजारात एक, त्याच्या डोळ्या दिसे ब्रह्म रूप. ज्यांच्या डोळ्यामध्ये ब्रह्मरूप दिसत असेल तो याची किंमत करतो, ज्यांच्या डोळ्यामध्ये ब्रह्मरूप दिसत नाही तो हिची किंमत करतो, है ना. आणि संतांचं भूषण आहे हे तुळशीमाळ. आणि संतांना हा जरी सुवर्ण दिसलाही तर त्यांच्याकडे लक्ष जात नाही. सज्जन हो एक आहे की, पण ह्या संतांच्या भूषणाकडे लक्ष जातो. एखादा विनावाला जात आहे रस्त्याने तर संत जरी पाया पडल्याशिवाय राहणार नाही, पण दारुड्या माणूस थट्टा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुमारिका आणि सौभाग्य याच्यामध्ये फरक आहे. जो माडकरी आहे आणि जो बिनमाडकरी आहे याच्यामध्ये पुष्कळसा फरक आहे. आता या गावामध्ये आपलं हरिनाम चालत आहे, अखंड हरिनाम 7 दिवस झालं चालत आहे. पण ज्याचे भाग्य आहे तोच इथं येऊन बसतो, ज्याचं भाग्य नाही तो बसत नाही. अरे ज्यांचे भाग्य आहे ते मंडळी चामोर्शीहून आले, कितीतरी लांब आहे चामोर्शी. आम्ही आताच गेलो होतो चामोर्शीला, नाही दादा, हा तितक्या दुरून आलेले आहे. कशासाठी? हरिनाम लोटण्यासाठी, सत्संग करण्यासाठी, सत्संग ऐकण्यासाठी, भागवत श्रवण करण्यासाठी, श्रवण भक्ती करण्यासाठी, मनन भक्ती करण्यासाठी, पठन भक्ती करण्यासाठी, आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी. सज्जन हो, कोणाचं देणं घेणं, कोणाचं खाल्लं पेल्लं बसून राहत नाही. खाण्याची किमया या सोनकुकरा परिवारामध्ये आपण आज जेवण केलं. केळीची भाजी आणि बेसन होतं, पोटभर जेवलं, पण त्यांची किमया कुठपर्यंत आहे? सकाळपर्यंत. सकाळ झाली त्यांची किमया संपून जाईल. एखाद्या वस्त्र दान केलं, वस्त्र फाटेपर्यंतच तो राहील, त्याची किमया संपून जाईल. आपण पैसा दान केला, तोही पैसा आहे तोपर्यंत त्याची किंमत आहे. पैसा संपला त्याची ही किंमत संपल्याशिवाय राहणार नाही. पण या हरिनाम जोपर्यंत आपण उभे आहोत, जोपर्यंत आपण उभे आहोत तोपर्यंत हा हरिनाम अखंड आपल्या मुखामध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही. याची किमया काही संपणार नाही. फक्त याला चालवणे, टिकवणे हे फार महत्वाची गोष्ट आहे. नाही तर नडी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, असं जरी झाला तर काही जमणार नाही. जेवढं श्रवण करतो आपण, जेवढं पठण करतो, मनन करतो, तेवढे हृदयी बंदी खाना केला अर्थ विठ्ठले कोंडीला. हा, जेवढं श्रवण करतो तेवढे चांगल्या गोष्टी आहेत, तेवढे आपल्या हृदयामध्ये धरून ठेवा, मनामध्ये धरून ठेवा. तर भक्ती लयाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा भक्ती जरी आपली लयाला जात आहे, भक्तीच्या प्रेमापोटी, भक्तीच्या प्रेमापोटी, भावाच्या प्रेमापोटी त्या भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का त्या पांडुरंगाचं दर्शन झालं तर काय आनंद निर्माण होतो? तुझ्या स्वरूपी सदा आनंद हो, तुझ्या स्वरूपी सदा आनंद अनुभवती. नैनातून वाहती धारा. जेव्हा प्रभूचे दर्शन होतं तेव्हा आपल्या नैनातून प्रेम अश्रू वाहतात. काय वाहतात? प्रेम अश्रू वाहतात. पहा, आता 4-5-6 वर्ष झालं माझं इथं येणं होत नाही, आणि या वर्षी येणं झालं सहजासहजी. आणि ह्या ज्या भेटीगाठी झाल्या, इतका आनंद झाला की एकाएकी त्यांनी गळा भेट घेऊन टाकलं. हा, तेव्हा काय होतं? नयनातून वाहती धारा. प्रेम अश्रू आहेत, त्या प्रेमाचे अश्रू वाहतात.
नैनातून वाहती धारा, रोमांच उठवणी शरीरा, रोमांच उभा असतो अंगावरती शरीरावरती. आता उरला एक गोविंद तुझ्या स्वरूपी सदा आनंद. देवा, तुझ्या स्वरूपामध्ये जो आनंद आहे हा आनंद कुठेच दिसणार नाही. या नाव आहे संत संगतीने थोर लोक लाभ झाला. माया मोह निरविला निरशिला माया निरव. दुसरा कडवा आहे अभंगाचा. काम क्रोध काढिले बाहेरी, हृदय विठ्ठल बैसविले. जोपर्यंत काम क्रोध मद मच्छर षडरी फू हे जे आहे हे तर जाणार नाही बापा, कोणाचेच नाही. अरे तेवढा मोठा राम राया होता, त्यांच्या जवळही तो होता कोण? राग नावाची वस्तू जरी राहिली नसती तर रावण मेलं नसतं. पण त्यांचं कसं होतं रामरायाचं, जेव्हा त्यांचं पार्ट आलं नाटकामध्ये तेव्हा त्या रागाला त्यांनी बोलवलं. आमचं कसं आहे त्याचं पार्ट येवो अगर नको येवो हा सज्जच असतो आपल्यामध्ये. म्हणून आमचं कार्य बिघडल्या शहरात नाही. रामरायाचं कसं होतं, जेव्हा त्याला मारण्याचा प्रसंग आला युद्धामध्ये, त्याला मारण्याचा जेव्हा प्रसंग आला रावणाला, तेव्हा त्या रागाला बोलवलं रामरायाने. नाहीतर रामाने रावणाला रागाला बाहेर ठेवलं होतं. पण आमचं तसं नाही आहे. असं काम नसो तो सज्जच असतो बाण धरून. त्याचं बाण जोडलाच असतं बिलकुल. हा मग लगो कोठीच आहे ना, असं आहे. म्हणून आमचं कार्य भाग बिघडल्याशिवाय राहत नाही. काम क्रोध काढिले बाहेर शक्य नाही. काम क्रोध थंड होतील भक्ती रूपाने, पण सहजासहजी काढून फेकणे म्हणजे साध्या गोष्टी नाही. गा खोटीले भाऊ फेकलास का? आता मी तर नाही फेकलो बाप्पा, मला तर घडीतल्या घडीत राहिले. आणि तुम्ही तरी काढून फेकल्या का? मरतच नाही. कोण म्हणते मरते म्हणून? मरू शकत नाही. सहजासहजी शांत पडतील पण मरू शकत नाही. काम क्रोध काढिले बाहेरी आणि हृदयी विठ्ठल बैसविला. काम क्रोध मध्ये मच्छर षडरी पूजी आहेत हे थंड होतील शांत होतील पण निघणार नाही. निघणार नाही. हा, संत संगतीने संतांचा सहवास जरी घडला तर शांत होते, बिलकुल शांत होतात. शांत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शांत जरी झाले तर विठ्ठल हृदय ठिकाणी बसल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठलाला तिथं जागा द्यावंच लागतो. बसविन तुझ सिंहासनी रे हृदयाच्या मंदिरी. देवा, तुला कुठं बसवीन मी? या सिंहासन मंदिरावर तुझी जागा आहे. या सिंहासन मंदिरावर तू बस आणि सदोदित माझ्या सोबत राहे. अशा ठिकाणी त्याला जागा द्यायची आहे आपल्याला, त्या पांडुरंगाला. आणि पांडुरंगाची मूर्ती सदोदित आपल्या डोळ्यामध्ये ठेवायची आहे. एक क्षण सुद्धा बाहेर जाता कामा नये. त्याचाच खरोखर परमार्थ साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि विठ्ठलाची मूर्ती जरी बाहेर गेली थोडीफार तरी जमणार नाही. मग कोणाची मूर्ती आणायची आहे आपल्याला आपल्या नयनामध्ये? देवाची, सद्गुरूची. ह्या दोन मूर्त्या आवश्यक आहेत. सद्गुरूची आणि देवाची मूर्ती जरी आपल्या डोळ्यामध्ये सदतीत असेल तर खरोखरच परमार्थ साध्य होऊ शकतो. जसा मीराबाईचा, जनाबाईचा, बहिणाबाईचा, तुकाराम दादाचा, अनेक संत होऊन गेले. सेना महाराजांचं जसं झालं तसं आपलंही होऊ शकतो. परंतु त्याच्यासाठी परिश्रम केल्याशिवाय होणार नाही. म्हणून सज्जनो, सांगायचे तात्पर्य म्हणजे कसं की काम क्रोध काढिले बाहेरी. कोणी काढलं? आमच्या जमल का?
नाही जमल आमच्या आमच्यात जमू शकत नाही. काम क्रोध बाहेर काढलं आधी अनादी जे संत होऊन गेले त्यांनी काढलेलं आहे. तुकाराम दादाची कितीतरी विटंबना केली पंड्या लोकांनी. अरे तेवढी मोठी गाथा इंद्रायणी मडी बुडवली तरी स्तब्धच राहिले. गाढवावरती लिंग काढली तरी स्तब्धच राहिले. सेनाच्या गोखऱ्याने मारली तरी स्तब्धच राहिले. अरे काठीने मारलं बाबा, काठीने, तरी ते स्तब्धच राहिले. म्हणून आज जगामध्ये त्यांच्या नामाची कीर्ती वाढत आहे. आज कोणताही संत आपल्या पदरून काही सांगत नाही, मने तुकारामच म्हणावं लागेल. मी म्हणत आहे का? नाही, तुकारामच म्हणावं लागेल त्याला. त्याची ताकद नसं कोणताही महाराज उभा होऊ द्या, कीर्तन करू द्या किंवा प्रवचन करू द्या किंवा भागवत सांगू द्या, त्याची ताकद नाही आहे. मने तुकारामच म्हणावं लागेल, मने राष्ट्रसंतच सगळ्या म्हणावं लागेल. परंतु मी म्हणत आहे असा कोणी सांगू शकत नाही. म्हणून पूर्वी साधू संत होऊन गेले, देव अंगात नाही आले. आले का? त्याने ढोंग केलं नाही. आताचे महाराज आम्ही ढोंग करतो, जरा असा थोडासा झाला का गलबला होतो. मला सर्वच काही दिसलं, सर्वच काही मी करू शकतो. अरे बाबा तसा नाही आहे. पूर्वी साधू संत होऊन गेले, देव अंगीच नाही आले. आणि आमचं एवढूस जरी भेटलं तर मोठा डगर डोंगरासारखा ढग होऊन जातो. म्हणून माझ्या सज्जनांनो, थोड्यामध्ये आपल्याला फुगायचं नाही आहे. जसा फुगा आहे तो लवकर फुगतो आणि थोडस जरी चटका लागला तर पटकन फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला धीराधीराने थिराथिराने जायचं आहे. एक एक पायरी ओलांडत जावंच आहे त्या प्रभूकडे. प्रभू मला आपल्या जवळ बोलव, मी तुझ्या जवळ कधी येईन अशी जिज्ञासा आपल्या मनामध्ये चित्तामध्ये जरी असेल तर खरोखरच आपली भक्ती साध्य होऊ शकतो. झाली का माझी वेळ? हा. लोभी यांचा वारा लागू नेई अंगा, ऐसे पांडुरंगाकडे आले. लोभी याचा अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आणि शेवट भंगामध्ये सांगितलंय, सेना संत गेला होता सेजे गावी, ब्रह्मदिका पायी तुडविले. इतकी ताकद आहे संतामध्ये. संत तोची देव, देव तोची संत. संत आणि देव याच्यामध्ये फारसा फरक जाणवत नाही आणि फरक होतही नाही, फरक नाहीच नाही. म्हणून सज्जनांनो, आपल्याला या सोनकोकरा परिवारामध्ये येण्याची संधी लाभली, बोलण्याची संधी दिली. आपण वेडे वाकोडे गाईन हरी तुला आठवीन. पांडुरंगा, वेडे वाकोडी जरी सेवा झाली असेल तरी आपल्या चरणी रुजवून घेजो आणि या दासीला क्षमा करजो पांडुरंगा, असं नम्रवादन प्रार्थना करून भगवंत चरणी समर्पित करतो झालेली सेवा. आणि आता दुसरे महाराज कोण आहे? देवीदास बाबा कुन्हाळकर, राहणार चामोर्शी यांनी आपल्या तयारीनुसार व्यासपीठावर यावं. चला भजन करू थोडा वेळ. सद्गुरुनाथ महाराज की जय. हाँ, राधे का नाम जरा प्यार, श्री राधे राधे, राधे का नाम बड़ा प्यार, श्री राधे राधे, राधे का नाम बड़ा प्यार. राधा रमणा गोपी रमणा, राधा रमणा गोपी रमणा, गोपी रमणा गोवर्धना, गोपी रमणा गोवर्धना.
गोपाल कृष्ण भगवान की या बाबाजी Thank you.